मी लहानपणापासून गरिबीतनं आलेलो आहे. माझी आई म्हणजे परत सांगायला हरकत नाही आहे. माझी आई 10 घरची धुणी धुवायची. त्यामुळं मला काही त्याच्याबद्दल हे नाही. मला उलट अभिमान आहे की अशा माऊलीने मला जन्म दिला. त्यामुळं तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी गोरगरीब जेवढे गोरगरीब असतील त्यांना मी शाळेतले विद्यार्थी असू द्या, कुठलेही किंवा सामूहिक विवाह असू द्या, त्यांना मी माझ्यातर्फे सामूहिक विवाहाला शेरवानी, सूट, मोजडीपासून सगळं काही मी पुरवत आलेलं आहे फ्रीमध्ये. आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जेवढे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे ड्रेस विथ क्लॉथ विथ स्टिचिंग याच्यामध्ये मी फ्रीमध्ये त्यांना कितीही विद्यार्थी असले तरी मी दरवर्षी कुठलीही शाळा असू द्या मी त्यांना मी हे पुरवत आहे. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार मित्रांनो, दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यातील आप्पा बळवंत चौक या ठिकाणी. लोखंडे तालीमजवळ एक टेलर या नावाचं मोठं शॉप आहे. तर या शॉपचे आपल्यासोबत ओनर आहेत श्री दिलीपजी राऊत साहेब. यांनी जीवनामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये संघर्षावर मात करत करत त्यांनी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. गेली 50 वर्ष ते टेलरिंग व्यवसायामध्ये स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे. पुण्यामध्ये ते एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. आपलं जे सध्या चालू आहे मित्रांनो, संघर्षगाथा, जीवनातील संघर्षावर निर्णय लोकांनी कशी मात करत करत आपला जीवन प्रवास सुरू केलेला आहे याबद्दल आपण निर्णय लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत, त्यांची मुलाखत घेत आहोत. या सदरामध्ये आपण आज राऊत साहेबांशी संवाद साधणार आहोत. राऊत साहेबांनी या एक्सटेलर नावाचं जे शॉप चालू केलं, कसं चालू केलं, किती वर्षापासून त्यांचा संघर्ष आहे, आज 50 वर्ष त्यांची कसे स्ट्रगल चालू आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो, मग राऊत साहेब आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मला आपला थोडक्यात परिचय द्या. आपला जीवनाविषयी थोडक्यात मला फक्त विश्लेषण हवं आहे. माझं नाव दिलीप मारुतीराव राऊत. मी डबल ग्रॅज्युएट आहे. M.Com केलं आहे. 82 साली मी M.Com झालो आहे. शाळा दुकान करत करत मी कॉलेज केलं आणि संपूर्ण आमची जी पिढी आहे ती पुण्यातच आहे. पूर्णपणे आम्ही पुण्यातच राहत आहोत. आमचं वास्तव्य पूर्ण पुण्यातच गेलेलं आहे. मला पुढचा प्रश्न आपला घेऊ वाटतं सर. आपण लहानपणापासून संघर्ष केला सर. आपण किती वर्षापासून शाळासोबत आपण काम धंदा चालू केला हे थोडक्यात सांगा मला. मी 1975 साली दुकान चालू केलं. मी त्यावेळेस 9वीमध्ये होतो. 9वीत असताना मी ते दुकान चालू केलं भावाच्या मार्गदर्शनाखाली. पण मी नंतर माझं मी सेपरेट करत दुकान आत्तापर्यंत आमचे 5 शोरूम 6 शोरूम आहेत. आणि एक्सटेलर्स नावाने पूर्ण नावाजलेलं दुकान आहे. आणि मला सांगा आता की तुम्हाला या शिक्षणासोबत आपण ह्या जो व्यवसाय निवडला टेलरिंग व्यवसायाचा, आपल्याला घरून साथ कशी लाभली? म्हणजे तुमच्या भावांचं वगैरे तुम्ही म्हणताय तुम्हाला त्यांनी शिकवलं वगैरे, हे साथ सांगा कशी लाभली आपल्याला? नाही, भावाने ज्यावेळेस चालू केलं त्याच्या पाठोपाठ मी शिकलो लगेच ताबडतोब. आणि शिकून मी त्याच्यामध्ये बरंच काही नाविन्य मी घेत मी ते दुकान एक्सपांड केलं पूर्णपणे. आणि मला सांगा आपला छंद काय आहे? आपले नेमके छंद आपण कसे जोपासता? माझा छंद म्हणजे मेन छंद माझा संगीत. मी सर्व वाद्य वाजवतो. तबला, ढोलकी, बोंगो, कोंगो, ड्रमसेट, ढोल, ताशा, मृदुंग, नगारा, देवीचं संबळ. नंतर मी गाणी देखील म्हणतो पहिल्यापासून. आणि माझा ट्रेकिंगचा मला एक खूप हौस आहे ट्रेकिंगचं. पूर्ण हिमालय मी पालतो घातला आहे. आमचा स्वतःचा क्लब आहे महाराष्ट्र माउंटेनिंग ट्रेकिंग क्लब. त्याच्या अंडर आम्ही
संपूर्ण हिमालय, संपूर्ण महाराष्ट्रातले किल्ले सर्व ट्रेकिंगमध्ये आम्ही पालथे घातलेले. सर आपल्याला कुटुंबाची साथ कशी लागते आपल्याला? माझं 86 साली ज्यावेळेस लग्न झालं, दुकानदारी करता करता माझं 86ला बरोबर लग्न झालं. लग्नानंतर मला माझ्या बायकोनी म्हणजे पौर्णिमानी खूप साथ दिली. तिने जे पाठीशी उभी राहिली त्या संगतीने आज मी इथपर्यंत पोचलो आहे. ती प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी उभी राहते. सुख असो दुःख असो काहीही असो, ती माझी साथ कधीही तिने सोडलेली नाही आणि आज ती माझ्या पाठीशी अगदी पहाडासारखी उभी आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे सर. आपले पुणे म्हणा किंवा पुण्याबाहेर किती कस्टमर आहेत, कोणते कस्टमर आहेत, शाळा महाविद्यालयामध्ये आपले काम जात आहे सर, याबद्दल थोडं सांगा ना. एक्सटेलरमध्ये माझ्याकडं आत्तापर्यंत म्हणजे पुण्यातील सगळे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, बँक मॅनेजर, बँका, कॉलेजचे अधिकारी, मालक, मंत्री अशी गेली 30-30 वर्ष माझ्याकडं आज परमनंट कस्टमर आहेत पूर्णपणे. आणि त्या माध्यमातून मी शाळा आहेत, शाळामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना ड्रेस देखील मी पुरवतो फ्रीमध्ये. म्हणजे माझ्यातर्फे म्हणजे मी ज्या परिस्थितीतून आलो, माझी आई 10 घरची धुणी धुवायची. त्यामुळं मी जे काय आहे आज त्या माऊलीमुळं आहे. आज माऊलीने जे काय मला शिकवलं, जे काय मला पुढं हे केलं त्या माऊलीमुळे आहे. आज माऊलीने कष्ट करून आम्हाला जे शिकवलं आणि त्यामुळे मी माझं पहिलं दुकान माझं जे केलं तिच्या हस्ते ओपनिंग केलं. मला कोणी अधिकारी, कोणी नेता यांचं मला बिलकुल ओपनिंगला माझं हे नको होतं. मला माझी आईच्या हस्ते ओपनिंग करायचं होतं. आणि ज्यावेळेस माझ्या माऊलीने जे रेबीन कापली दुकानची आणि तिचे जे आनंदासुर मी बघितले, बस मी जग जिंकलं. मला तरुणांना हेच सांगायचं आहे की आईवडिलांचा आदर करा, आईवडिलांचा आदर करा, त्यांचा मार्गदर्शन घ्या. आईवडिलांसारखे देव तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. तुमच्या पाठीशी सतत आईवडील कितीही रागू दे, पण मुलाच्या पाठीशी सतत आईवडील राहतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सतत असतो. आज मी जे काय आहे ते माझ्या आईवडिलांमुळे आहे. म्हणून मी माझं एकच म्हणणं आहे की आईवडिलांचा आदर करा. त्यांना कधी म्हातारपणी म्हणा कधी दुःख देऊ नका. त्यांची सेवा करत राहा. देव तुम्हाला कधीही कमी करणार नाही. सर पुढचा प्रश्न मला कसा घ्यायचा आहे, आपल्याकडे आता किती कारागीर आहेत? आता माझ्याकडं जवळजवळ 75 कारागीर आहेत. आणि त्या कारागिरांचे पण मी कधीही कुणाला कमी पडून देत नाही. रात्री अपरात्री कधीही फोन आला मी त्यांची मदत करतो. त्यामुळं कारागिरी पण आज घरच्यासारखे माझ्याकडे आज गेली 25-25 वर्ष कामाला आहेत. त्यामुळं ते कधीही मला रात्रपाळी म्हणा काही म्हणा कधी मला नाही हा शब्द नाही आहे. त्याच्यामुळं मी आजपर्यंत माझ्याकडं डिलेवरी फेल झाली असं कधी होत नाही. तर डिलेवरी आज मी जे काय मी कमवलं आहे ते पहिले टेलरिंगमध्ये मेन डिलेवरी, फिटिंग, इमानदारी आणि सातत्य. त्यामुळं बिझनेस तुम्हाला कधी कुठलाही बिझनेस करा, तुम्हाला या 3 गोष्टी जर का तुम्ही केल्या, बिझनेस करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या 2 गोष्टी तुम्ही जर का सांभाळल्या तर तुमचा बिझनेस कुठल्याही परिस्थितीत उच्च पदावर तुम्ही घेऊन जाऊ शकता. सर आम्ही असं ऐकलं की आपण डिझाईन पण चांगलं करता व आपल्या मिसेस पण त्यासाठी आपल्याला साथ देतात. आर्या नावाची कन्सेप्ट काय आहे एवढं सांगा आम्हाला. ज्यावेळेस वेडिंग कलेक्शनचा ज्यावेळेस जमाना आला वेडिंग कलेक्शनचा, तर त्यावेळेस लोकांना काहीतरी नवीन पाहिजे असतं. म्हणून मी माझ्या नवीन कल्पनेतून मी आर्य म्हणून एक वेडिंग कलेक्शन्स काढलं. तिथं शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सूट, ब्लेझर्स हे सगळे लेटेस्ट स्टाईलमध्ये कस्टमरला मी द्यायला चालू केली. त्यामुळं थोड्या वेळातच आर्य हे प्रसिद्धीस आलं. एक्सटेलर्स हे टेलरिंगमध्ये फिटिंग, टाईम टू टाईम डिलिव्हरी, निरनिराळे वेगवेगळे स्टाईल याच्यामध्ये एक्सटेलर पण आमचं आज ताग आहेत. गेली 51 वर्ष सतत फेमसमध्ये आहे, प्रसिद्धीच आहे. सर आम्ही असं ऐकलं की आपण कोणती म्हणजे खूप मोठ्या अशा क्लबचे मेंबर आहात. कोणते क्लबचे मेंबर आहात आपण? मी लायन्स क्लबचा चेअरमन होतो, रोटरी क्लबचा चेअरमन होतो, नंतर भारत विकास परिषदेचा चेअरमन होतो,
मला भारत विकास परिषदेने यशस्वी उद्योजक म्हणून मला त्यांनी मानपत्र दिलं. हे मानपत्र ते मानपत्र अच्छा 12-13 तारखेला 2012-13 तारखेला त्यांनी मला हे मानपत्र त्यांनी सन्मानित केलं मानपत्र देऊन. खूप खूप अभिनंदन सर, खूप खूप अभिनंदन सर. आपल्याला या मानपत्रासोबत आजपर्यंत जीवनामध्ये साधारण असे कोणते कोणते पुरस्कार मिळाले त्यात खुलासा कराल? मला असे 3 यशस्वी उद्योजक म्हणून मला पुरस्कार मिळालेले आहेत. नाशिकमध्ये उद्योजक म्हणून एक मॅगझिन येतं, त्या उद्योजक मॅगझिननी मला हे पुरस्कार वगैरे त्यावेळेस दिलेला आहे. नंतर लायन्स क्लबनी पुरस्कार दिला. असे बरेचसे पुरस्कार मला मिळालेले आहेत. छान छान छान. त्यामुळे मी खूप खुश आहे. छान छान. मला पुढचा प्रश्न घ्यायचा सर आपल्याला. आपण फुटपाथवरील विद्यार्थ्यांना, गोरगरीब लोकांना असे मदत करताय, त्याबद्दल सांगा थोडं. मी लहानपणापासून गरिबीतनं आलेलो आहे. माझी आई म्हणजे परत सांगायला हरकत नाही आहे, माझी आई 10 घरची धुनी धुवायची. त्यामुळं मला काही त्याच्याबद्दल हे नाही, मला उलट अभिमान आहे की अशा माऊलीने मला जन्म दिला. त्यामुळं तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी गोरगरीब जेवढे गोरगरीब असतील त्यांना मी शाळेतले विद्यार्थी असू द्या, कुठलेही किंवा सामूहिक विवाह असू द्या, त्यांना मी माझ्यातर्फे सामूहिक विवाहाला शेरवानी, सूट, मोजडीपासून सगळं काही मी पुरवत आलेलं आहे फ्रीमध्ये. आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जेवढे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे ड्रेस विथ क्लॉथ विथ स्टिचिंग याच्यामध्ये मी फ्रीमध्ये त्यांना कितीही विद्यार्थी असले तर मी दरवर्षी कुठलीही शाळा असू द्या मी त्यांना हे पुरवत आहे. छान छान छान. सर, हडपसरमधील जे अक्षय घरटे आश्रम आहेत त्याबद्दल आपण काय खुलासा करू शकता? अक्षय घरटे आश्रमला देखील मी बरेच ड्रेस पुरवलेले आहेत. बरेचसे काय फॅन म्हणा, कुठे काय पाहिजे काय, बऱ्याच ठिकाणी मी मदत करत असतो. बऱ्याच ठिकाणी करतात. नाही, आम्हाला या मुलाखती जाणून घ्यायचं सर. आपण आजपर्यंतचा आपला जो जन्म आहे 1 जून 1958 तो आजपर्यंत 2026 चालू आहे सर. या सगळ्या जीवनपटामध्ये आपण संघर्ष करत आलेला आहात, मदत करतात लोकांना, आईवडिलांचे आपण संस्कार घेऊन पुढे चालले आहात व समाजाला जागरूक करत आहात. शेवटचा प्रश्न घेतो सर. आत्ताची युवा पिढी जी आहे ती मोबाईलचा वापर करते, इंटरनेटचा वापर करते, अतिरेक झाला आहे. दिवस झाला आहे, दिवसात रात्र झाली आहे सर. आपण एक युवा पिढीला काय संदेश द्याल व त्यांनी काय करावं नेमकं आत्ताच्या ह्या घडीला? आत्ताची जी युवा पिढी आहे, मोबाईल हा उच्च साधन आहे, पण तो मोबाईल कशा प्रकारे तुम्ही वापरताय, कुठल्या बिझनेससाठी वापरताय, कुठल्या ह्याच्यासाठी वापरताय, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी म्हणा किंवा डिजिटल जे का आता ॲडव्हर्टाईज आहे त्यासाठी तुम्ही हा मोबाईल वापरला तर अतिउत्तम. त्यामुळे तुमचा बिझनेस ग्रोथ होईल, बिझनेस तुमचा पूर्णपणे तुम्ही उच्च पदावर घेऊन जाल. पण मोबाईल जर का बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही वापरत असाल तर ते प्लीज कृपा मोबाईलचा वापर गैरवापर करू नका. ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे. सर, आता शेवटचा प्रश्न घेतला आहे मी, पण आता माझ्याकडून एक प्रश्न येतो आहे, मला घ्यावा असं वाटतं आहे. तुम्ही आमच्यासाठी सिनियर आहात सर. युवा पिढीची आता बघतो आहे आपण, ती हे मोबाईलच्या ह्याच्या आहारी गेलेलीच आहे. कोण चांगला वापर करतं, वाईट करतं. पण आता युवा पिढीची व्यसनाधीनता आहे काय, त्यावर काय खुलासा करू शकता का आपण? व्यसन, माणसाने व्यसन करावं, पण कुठलं? ग्राउंडचं व्यसन करा, संगीताचं व्यसन करा, तबल्याचं व्यसन करा. जे काय व्यसन पाहिजे, कुठलंही व्यसन पाहिजे, पण चांगलं व्यसन पाहिजे. तुम्ही कुठल्याही व्यसनाला, घाणेरड्या व्यसनाला तुम्ही आहारी जाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य बर्बाद कराल. प्लस तुम्ही तुमच्या आईवडिलांचं, बहीण भावाचं संपूर्ण आयुष्य तुम्ही बर्बाद करताय. बायको असेल, पोरं असेल, तर तुम्ही व्यसन करा, पण जे काय व्यसन कराल ते चांगली करा. स्वतःच्या शरीराला छानपैकी शरीर सुदृढ ठेवल असं व्यसन करा. ग्राउंड करा, व्यायाम करा, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा, कॅरम खेळा, बुद्धिबळ खेळा. खूप व्यसनं आहेत. व्यसनाला कुठेही तुम्ही हे करू शकत नाही. ट्रेकिंग आहे, मी आज ट्रेकिंग करतो. मी आज पूर्ण हिमालय पालथा घातला आहे. आज माझं वय 69 आहे. त्यामुळं मी आज फिट आहे. देवाच्या कृपेने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने
माझं आयुष्य म्हणा, माझं किंवा जी काही बॉडी आहे ती खरंच सांगतो अगदी मी खूप फिट आहे आणि मी खुश आहे. शेवटचा प्रश्न घेतलेलाच आहे मी, तरीही मला राहत नाही आहे सर. आपलं आप्पा बळवंत चौकामध्ये माही स्टुडिओ नावाचा संगीताचा आपला स्टुडिओ आहे सर. तर आपण पुणेकर जनतेला काय आवाहन कराल की आपण या ठिकाणी आपण काय काय सेवा पुरवता हे आम्हाला फक्त जाणून घ्यायचं आहे. आता कुठलंही व्यसन करायचं म्हणजे आता मला व्यसन आहे संगीतचं, त्याच्यामुळं मी आत्ता जे काय करावकेचं जे काय हे चालू आहे, पेव चालू आहे, त्यासाठी मी माझ्याकडे जागा होती म्हणून माही म्युझिक स्टुडिओ हा लोकांना हौशी कलाकारांना त्यांना उपयुक्तता यावी म्हणून मी अगदी मिळल एरियामध्ये आप्पा बळवंत चौकात एक टेलरच्या समोर नारायणपेठ लोखंडे तालीम इथे मी तो चालू केलेला आहे. तो अगदी अत्यल्प प्रमाणात मी तो रेंटनी देत आहे. लोकांनी यावं, त्याची सेवा माझ्याकडनं करून घ्यावी आणि त्याची उपयुक्तता ती सिद्धता करावी आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा एन्जॉय करावा आणि तुम्ही तुमचं लाईफ योग्य रीतीने जगावं एवढीच माझी अपेक्षा आहे. खूप छान सर, खूप चांगला संवाद साधला सर. आपण आपल्या या सगळ्या जीवनातील संघर्षाबद्दल आपण मात करत इथपर्यंत आलात. तरुणांना आपण चांगला संदेश दिला सर. आपण आपल्या आईवडिलांचंही संस्कार आम्हाला सांगितले, जगाला सांगितले सर आत्ता संवाद. मला तरुण पिढीला आत्ताचं हेच सांगावं वाटतं की अशा ज्येष्ठ व्यक्तींकडून त्यांनी काहीतरी शिकावं, काहीतरी धडा घ्यावा, जेणेकरून आपल्याला बाबा जीवनामध्ये जगता असताना थोडं जरी संघर्ष आला, थोड्या अडीअडचणी आला की माणूस फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, ते आत्महत्या करत जातात. काहीही असे वावटं म्हणजे मनात वाईट विचार येतात. असं करू नये. त्यांनी जी संधी येईल तिचं सोनं करावं व संघर्ष आला, काही अडीअडचण आली तिला नक्की मात करतच पुढे जावं व जीवन जगावं. हे साहेबांच्या या विश्लेषणातून सिद्ध होत आहे. मला साहेबांच्या जीवन कार्याबद्दल मी त्यांची मुलाखत घेतली. आम्ही नक्की तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम करतो सर. तुमचा आदर्श नक्की जग घेईल व जगाला नक्की चांगला संदेश पोचेल. याच मुलाखतीमध्ये अशी मी ग्वाही देतो व आश्वासन करतो जगाला की सरांच्या या सगळ्या संवादातून आपण हे शिकूया की जीवन आनंदाने जागा, संगीतमय जागा व जीवनाला एक चांगल्या दृष्टिकोनातून पहा. या सद्भावनेसह मी इथंच थांबू इच्छितो. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.